नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल थर्ड सेम विषयाच्या भूरूपशास्त्र या विषयाअंतर्गत मागच्या तासिकेला आपण अमेरिकन भूशास्त्रज्ञ WM डेव्हिस यांनी मांडलेल्या अपक्षय चक्राची संकल्पना अभ्यासली होती। त्यानंतर आजच्या तासिकेला नदीच्या अपक्षय अथवा खनन चक्रातील कोणकोणत्या अवस्थात कोणकोणती भूरूपे निर्माण होतात त्या अवस्थांचा आणि त्या अवस्थांमध्ये निर्माण होणाऱ्या भूरूपांचा एकंदरीत अभ्यास आज आपल्या तासिकेत करणार आहोत। नदीच्या अपक्षय कार्यालाच आपण क्षरण कार्य अथवा क्षरण प्रक्रिया असेही म्हणतो। क्षरणचक्र ही एक संमिश्र प्रक्रिया आहे। या संदर्भात आपण अनाच्छादनाच्या प्रक्रियेमध्ये बघितलं होतं। केवळ पाणी वाहणे आणि जमिनीची धूप झाली म्हणजे सरळ साधे काम आहे असं नाही। क्षरणाची प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे, कारण भूरूपांच्या स्वरूपावरून भूरूपांच्या वैशिष्ट्यावरून क्षरणाच्या प्रक्रियेचा परिणाम जाणवत असतो। क्षरणचक्र कधीपर्यंत कार्य करेल, क्षरणचक्राची प्रगती कुठपर्यंत आहे अथवा भूरचनेवरून म्हणजेच खडकांच्या स्वरूपावरून हा अभ्यास केला जातो। त्यानंतरचा क्रम झिजेचा लागतो। क्षरणाची प्रक्रिया ही बाह्यशक्तीच्या कारकांचा परिणाम आहे, याचा आपण अभ्यास केलेला आहेच। खडकांचा आकार जरी सारखा असला तरी त्यावर कार्य करणाऱ्या बाह्यशक्तींमध्ये फरक जाणवला तर क्षरणाच्या प्रक्रियेवर सुद्धा परिणाम जाणवतो। बाह्यशक्तीची ताकद ही तेथील हवामानाच्या प्रभावावर अवलंबून असते। त्यामुळे वेगवेगळ्या स्थळ काळामध्ये क्षरण प्रक्रियेत हा फरक जाणवतो। शेवटी या संपूर्ण क्षरणचक्राच्या प्रक्रियेमध्ये विविध टप्प्यांचा विचार करावा लागतो। क्षरण प्रक्रिया विविध टप्प्यातून कार्य करते आणि विविध टप्प्यांमध्ये भूपृष्ठावर वेगवेगळ्या भू आकारांची निर्मिती होत असते। क्षरणचक्राची प्रक्रिया शेवटच्या अवस्थेपर्यंत जात असताना नदी एकापाठोपाठ एक अशी वेगवेगळी भूरूपे तयार करत असते। या क्षरणचक्राच्या प्रारंभी अवस्थेत नदी उंच भागावरून वाहत असताना पाण्याचा प्रवाह अथवा वेग जास्त असतो, त्यामुळे नदीच्या दरीचा भाग हा उभ्या खणला जातो, ज्याला आपण पार्श्ववर्ती खनन म्हणतो, आणि नदीची दरी खोल खणली जाते। मधल्या टप्प्यामध्ये मात्र नदीबरोबर वाहून आणलेला गाळ भूपृष्ठात उभे खनन न करता पार्श्ववर्ती खनन करतो, ज्यामुळे नदीचे काठ रुंदावत जातात आणि तिसऱ्या प्रक्रियेमध्ये वाहून आणलेला गाळ प्रवाह संत होतात आणि संत प्रवाहामध्ये वाहून आणलेला गाळ एखाद्या ठिकाणी संचयित होतो, मैदानांची निर्मिती होत असते। शेवटी सर्वच भूप्रदेश समुद्रसपाटीबरोबर येतात आणि अपक्षय चक्राच्या अभ्यासात एक गफलत तयार होतो। नदीच्या वरच्या टप्प्यात, नदीच्या मधल्या टप्प्यात आणि खालच्या टप्प्यात म्हणजेच क्षरणचक्र नव्हे तर ह्या तीनही टप्प्यांचा एकत्रित परिणाम म्हणजेच क्षरणचक्र होय। क्षरणचक्रात नदीच्या संपूर्ण प्रदेशांची उत्क्रांती होते। एका विशिष्ट भूप्रदेशाची निर्मिती म्हणजे क्षरणचक्राची प्रक्रिया नसते। अपक्षय चक्राची वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल ही भूरूपे कशी उत्क्रांत होतात यावरून लक्षात येते। कोणत्याही भूप्रदेशावरून वाहणारी नदी ही समुद्र सपाटीपर्यंत भूपृष्ठ झिजवण्याचे कार्य करते। ज्यावेळी नद्यांच्या अपक्षय कार्याला सुरुवात झालेली असते तेव्हा नद्या ह्या युवा अवस्थेत असतात, ज्याला आपण प्राथमिक अवस्था अथवा वरचा टप्पा असं म्हणतो। ज्यावेळी नद्या अपक्षय कार्याला नुकतंच सुरुवात करतात तेव्हा त्याला युवा अवस्था असे म्हणतो। हे कार्य पूर्ण होऊन बराच कालावधी लोटल्यानंतर या नद्यांना वेगवेगळ्या प्रौढावस्था प्राप्त होत असते। त्या भूप्रदेशाची झीज संपूर्ण झीज होऊन त्याचे मैदानात रूपांतर झाल्याच्या नंतर या नद्यांना आपण वृद्धावस्था असं म्हणतो। नदीच्या प्रौढावस्था आणि वृद्धावस्था अशा अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर ह्या तीनही अवस्था पूर्ण झाल्या की नदीचे एक अपक्षय चक्र पूर्ण झाले असे समजतात। नदीच्या अपक्षय चक्रातील
युवा अवस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था या तीनही अवस्थांमध्ये वेगवेगळ्या भू आकारांची निर्मिती होते. नदीचे एक अपक्षय चक्र पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हे मात्र निश्चित सांगता येत नाही, परंतु नदीचे अपक्षय चक्र पूर्ण होण्यासाठी त्या भूप्रदेशाचा विस्तार किती आहे, त्याचबरोबर नदीचे अपक्षय चक्र ज्या भूप्रदेशावर कार्य करते त्या भूप्रदेशाची रचना कोणत्या स्वरूपाची आहे, नदीचे अपक्षय चक्र ज्या ठिकाणी घडून येते त्या प्रदेशाचे पर्जन्याचे प्रमाण काय आहे आणि तो प्रदेश समुद्र सपाटीपासून उंच अथवा किती अंतरावर आहे, या सगळ्या भौगोलिक घटकांचा परिणाम एखाद्या ठिकाणच्या अपक्षय चक्रावर होतो, असे WM डेव्हिस यांनी अपक्षय चक्राच्या संदर्भानं विचार व्यक्त केले. या अपक्षय चक्राच्या युवावस्था, प्रौढावस्था ह्या तीन अवस्थांतून वेगवेगळ्या भू आकारांची निर्मिती होत असते. त्यामध्ये नदीची जी युवा अवस्था असते, म्हणजेच जेव्हा अपक्षय चक्राची सुरुवात होतो, ह्या सुरुवातीच्या कालखंडात नदी उंच प्रदेशावरून वाहत येत असताना प्रवाह तीव्र गतीने वाहतात आणि या युवा अवस्थेच्या कालावधीत नदी कोणकोणती भूवैशिष्ट्ये आढळतात, युवा अवस्थेत क्षरणचक्राची कोणकोणती वैशिष्ट्ये आढळतात आणि कोणकोणते भू आकार निर्माण करतात, हे खालीलप्रमाणे आहेत. पहिला भू आकार आहे की या अवस्थेमध्ये नदी प्रवाह मार्गात खालील कोणती वैशिष्ट्ये आढळतात, तर व्ही आकाराची दरी. व्ही आकाराची दरी म्हणजेच काय, तर नद्यांच्या प्रवाहमार्ग जर उंच प्रदेशातून वाहत असतील आणि उतार जर तीव्र स्वरूपाचे असेल तर गुरुत्वाकर्षण शक्तीच्या मुळे आणि प्रवाहाच्या वेगामुळे नद्या वेगाने प्रवाह करतात आणि जमिनीची उभे खनन घडवून आणतात. या उभ्या खननामुळे भूपृष्ठ खोल खणला जातो आणि सदर आकृतीमध्ये दिसत असलेल्या व्ही आकाराच्या दरीप्रमाणे दरीची निर्मिती होत असते. जेव्हा दरीची निर्मिती होत असते. दुसरा भू आकार आहे घडई. नद्यांच्या दऱ्याच्या काठावरील खडक जर जास्त कठीण असतील तर काठावरील खडकाची नद्या कमी प्रमाणात झीज घडवून आणतात आणि आणि उभे खनन मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे नदीच्या दरीचा आकार जो आहे हा खोलगट यू आकारासारखा होतो, ज्यालाच आपण घडई म्हणतो. उभे खनन मोठ्या प्रमाणात होत असते. तिसरा आहे सरोवर आणि दलदलीचे प्रदेश. युवा अवस्थेत नद्यांना जलविभाजकाच्या प्रदेशात पुष्कळशी सरोवरे आणि दलदलीचे भाग निर्माण झाल्याचे दिसते. नद्यांच्या दरम्यान जलविभाजकाचे भाग उंच आणि विस्तृत होतात, परंतु जेव्हा उंच प्रदेशावरून प्रवाह वाहत येत असतात आणि मार्गातच जर एखादा कठीण खडकाच्या मार्गात मृदू खडकांचा थर असेल तर प्रवाह कठीण खडकाची झीज कमी करतात आणि मृदू खडकाची झीज मोठ्या प्रमाणात घडवून आणून त्या ठिकाणी जलप्रतापाची अथवा सरोवर अथवा दलदलीच्या प्रदेशाची निर्मिती होत असते. त्याचबरोबर जलप्रताप नदी प्रवाहमार्गात जेव्हा कठीण खडक आणि मृदू खडकांचे थर एकाला एक समांतर असतील तर नदीच्या प्रवाहमार्गात एखाद्या भागात कठीण खडकाचा थर आला म्हणजे नदी प्रवाह प्रदेशातील इतर भागाच्या मानाने त्या कठीण खडकाची झीज कमी होते आणि मृदू खडकाची झीज मोठ्या प्रमाणात होऊन आकृतीत दाखविल्याप्रमाणे धबधब्यांची निर्मिती होत असते. या धबधब्यांची निर्मिती होत असते. या भागाची झीज मोठ्या प्रमाणात होऊन हा भाग जसाचा तसाच राहतो आणि नदी मार्गामध्ये आपल्याला जलप्रताप अथवा धबधबे आढळून येतात. त्याचबरोबर तर आज आपण फक्त काय बघितले तर नदीच्या क्षरणचक्रामध्ये नदी युवा अवस्थेत असताना कोणकोणत्या भू आकारांची निर्मिती होते त्या भू आकारांच्या संदर्भाने आज आपण अभ्यास केलेला आहे. तर त्यानंतर नदी प्रौढावस्थेत असताना कोणकोणते भू आकार निर्माण करतात याचा अभ्यास आपण पुढच्या तासिकेला करणार.